आणि आता जाणून घेणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी मागणी असलेल्या खताचा आणि बियाण्यांचा तोटावडा करून चढ्या दराने विकणाऱ्या दुकानदारांवर कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे। किनगाव इथल्या माऊली कृषी सेवा केंद्र आणि चाकूर इथल्या जाधव कृषी तसंच विठ्ठल कृषी सेवा केंद्र या सेवा केंद्राच्या गोडाऊनवर कारवाई करण्यात आली। गाडी टाकून बनावट DAP खताच्या जवळपास 260 गोण्या कृषी विभागाने जप्त करून कारवाई करत बियाणे आणि खते अधिनियम कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला। जळगावमध्ये 27,92,000 कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी असून 23,78,000 एवढी पाकिट उपलब्ध आहेत। खरीप हंगामासाठी 3,23,000 मेट्रिक टन खतं मंजूर झालेली आहेत। सतत कापूस पिकाची लागवड केली जात असल्यामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकासोबत आंतरपीक म्हणून कडधान्याची लागवड करावी असं आवाहन कृषी विभागाने केले। अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। पावसाच्या आगमनानं शेतकरी कामाला लागलेले आहेत। जिल्ह्यातील पळसखेड गावात शेतकरी सोयाबीनच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मशीनच्या साहाय्याने बीज प्रक्रिया करताना दिसत आहेत। बीड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी मृग नक्षत्राचा मुहूर्त सापडणार असल्यानं बी बियाणं खत खरेदीसाठी मोठी गर्दी होते। मात्र व्यापाऱ्यांकडून ठराविक वाणाचा तोटावडा करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात येतो। गेल्या काही दिवसांपासून चोपडा शहर आणि तालुक्यात काही भागांमध्ये सलग पाऊस पडत असल्यानं तुरीची पेरणी सुरू आहे। यंदा यावर्षी कापसाचं क्षेत्र कमी होऊन तुरीचं आणि मक्याचं क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज बांधण्यात येतोय। क्रीडांगणासह नागरी सुविधा मिळाव्यात ही मागणी करत सांगलीत महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। मैदानात मागणीसाठी मुलांनी पालिकेसमोरच क्रिकेटचा खेळ सुरू केला आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। दौंडमधील ड्रेनेज सिस्टीम कुचकामी ठरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय तर नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय। पालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला। यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध करण्यात आला। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली। उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांना त्रास सुरू झाला। जरांगेंचा BP आणि शुगर कमी झाले आणि त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे, पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय। जरांगे उपचार घेत नसल्याचं सरकारला लेखी कळवण्यात आलंय। नागपूरच्या बालाजीनगर परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। संपत्तीसाठी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलंय। 300 कोटींच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनं सासऱ्याच्या हत्येकरता तब्बल 1 कोटी रुपयांची सुपारी दिली होती। त्यातील 17 लाख रुपये ॲडव्हान्स देखील देण्यात आले आणि या प्रकरणी सुनेसह 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील अतिक्रमण महापालिकेने काढले। या भागात अनेक व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरील फुटपाथवर अतिक्रमण केलं होतं। JCBद्वारे हे अतिक्रमण काढून फुटपाथ मोकळे करण्यात आले। पुढे 10 दिवसात अनेक ठिकाणी प्रचंड पाणी साचलं। सातत्याने हे घडतं आणि यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला। पक्ष फोडायला आणि सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ आहे, पण नागरी समस्यांकडे पाहायला वेळ नाही। पुणेकरांच्या टॅक्सचा पैसा जातो कुठे असा सवाल त्यांनी केला। बारामतीमधील पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार यांनी जनता दरबार घेतला। युगेंद्र पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पक्ष कार्यालयाला भेट दिली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे 3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावर असून पवार यांच्या उपस्थितीमध्ये व्यापारी महासंघाचा मेळावा होणार आहे आणि त्यानंतर वकील बार असोसिएशनचा मेळावा घेण्यात येणार आहे। बारामती क्लब इथं डॉक्टरांचा फॅमिली मेळावाही आयोजित करण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतळे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। गोविंद बागेत या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट घेत ही मागणी केली। बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून आता विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली। अशात शरद पवार 3 दिवसांसाठी बारामतीत आले असून कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। सुनेत्र पवार यांच्या समर्थनार्थ काटेवाडी गावातील सरपंच आणि ग्रामस्थ एकवटले। सुनेत्र पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी जी ती करण्यात येते। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू असताना आता भाजपनं त्यावर दावा केला आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी अतुल सावेंना पालकमंत्री करावा अशी मागणी केली। नाशिक शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीत हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा रंगताना दिसतोय। महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या नावाशी सांदर्भ्य असलेले अपक्ष संदीप गुळवे आणि अपक्ष किशोर दराडे उभे करण्यात आले होते आणि या दोन्ही उमेदवारांना शोधण्यात आलं असून उमेदवारी मागे घ्यायला लावली आहे आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप रंगले।
विनोद तावडेंना भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं, तर विनोद तावडेंना ही मोठी जबाबदारी देशात की राज्यात मिळणार यासंबंधीच्या चर्चांना उधाण आलंय. ज्या आमदारांच्या जीवावर खासदार झाले त्यांना सुपारीबाज म्हणता का, असा सवाल करत खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांवर टीका केली. राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असंही त्यांनी म्हटलं. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अमित शहांकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. जगत प्रकाश नड्डा यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून त्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारला. यावेळी अनुप्रिया पटेल, प्रतापराव जाधव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री देखील उपस्थित होते. राजू रंजन सिंग यांनी पदभार स्वीकारला. राजू रंजन सिंग यांच्याकडे मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेच चिराग पासवान यांनी नवी दिल्लीतील पंचशील भवन इथे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सध्या सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता काम करू असं गोयल यांनी म्हटलं. डॉक्टर एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी जयशंकर म्हणाले की आपला देश विश्वबंधू म्हणून विश्वास प्रस्थापित करेल. किरेन रिजिजू यांनी पदभार स्वीकारला. रिजिजू यांच्याकडे संसदीय कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. भाजपच्या रक्षा खडसेंनी पदभार स्वीकारला. रक्षा खडसेंकडे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे गणपतराव जाधव यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. शिंदे गटाला फक्त एक राज्यमंत्रीपद देण्यात आलं. केंद्रात आरोग्य राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठी घोषणा केली. मृत्यूपश्चात अवयव दान करणार अशी घोषणा त्यांनी केली आहे. महाराष्ट्र भाजपची 14 जूनला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चेची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चानं आता आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवला आहे. मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं. राज्यातील सगळ्या खासदारांना आणि आमदारांना एकत्र करून पवारांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जी ती मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली. केंद्रात नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे दोन अतृप्त आत्मे आहेत. नरेंद्र मोदींच्या या दोन आत्म्यांची शांती करावी लागेल. नायडू आणि नितीश कुमारांच्या मेहरबानीवर हे सरकार आलंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. एनडीए सरकार टिकेल असं वाटत नाही असा दावाही राऊतांनी केला. सरकारमध्ये एकाही मित्रपक्षाला मोठं पद नाही. भाजपनं सर्व मोठी खाती स्वतःकडे ठेवली अशी टीका संजय राऊतांनी केली. नितीश कुमार, चंद्राबाबूंना कोणतं मोठं मंत्रालय मिळालं असा सवाल करत राऊतांनी टोला लगावला. बारामती लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीसाठी संधी द्यावी अशी मागणी जी ती युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली. मुंबईत 13 जूनला मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. रंगशारदामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीत विधानसभेच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. मला खेळवणं सुरू आहे. जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठीत दणका दाखवतील असा इशारा जरांगेंनी दिला. स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा केला, त्याचं काय झालं? पहिल्याच पावसात दाणादाण उडालेल्या पुण्याच्या परिस्थितीवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला सवाल केला. तसंच मणिपूरमधील स्थितीवरूनही त्यांनी खडेबोल सुनावलेत. मणिपूर देशाचा अविभाज्य भाग, मात्र त्याकडे दुर्लक्ष होतंय असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांनाही स्थान द्या, नाहीतर नाराजीची भावना पसरेल असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. तर आयाराम गयारामांचे लाड पुरवण्यावरही निर्बंध आणा असा टोलाही त्यांनी लगावला. शरद पवार हे आजपासून
3 दिवसांच्या बारामती दौऱ्यावरती आहेत। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे पवारांना भेटण्यासाठी गोविंद बागेत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। दौंड नगरपालिकेकडून पाण्याचा निचरा होण्याकरता केलेली ड्रेनेज सिस्टीम बंद पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी साचलं आणि त्यामुळे लग्नासाठी नववधूला उचलून घेऊन जाण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर आली। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। खेड तालुक्यातील अस्तार नंगरवाडी इथं भूस्खलन होऊन दरड कोसळली आणि या दुर्घटनेनं बांद्री पट्ट्यातील अनेक गावांचा संपर्क सोमवारी मध्यरात्रीपासून तुटला। छत्रपती संभाजीनगरातील कचनेर इथल्या तीर्थक्षेत्र असलेल्या धारेश्वर मंदिर देवस्थानाजवळील धबधबा पहिल्या दिवसातच ओसंडून वाहू लागला आणि त्यामुळे सकाळपासूनच धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। कोल्हापुरात जोरदार वाऱ्यामुळे भलं मोठं सागवानाचं झाड भर रस्त्यात कोसळलं आणि त्यामुळे कोल्हापूर हुपरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। पट्टण कोडोली गावाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या तर झाडासोबत महावितरणचा खांब कोसळून तारा देखील तुटल्या। सोलापुरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता खचल्याची घटना घडली। सोलापुरातील निराळे वस्ती ते अरविंद धामकडे जाणारा रस्ता खचला आणि त्यामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला। वसई विरारमध्ये कालपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली। पावसाळ्याला सुरुवात होताच मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे। महामार्गावरील काँक्रिटीकरण न झालेल्या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। जर सुरुवातीच्या पावसातच महामार्गाची ही दुरावस्था असेल तर येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्याची काय अवस्था होईल असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। सोलापुरात मागील 6 दिवसांपासून तुफान पाऊस सुरू असून बलिकपेठ ते बिटले रेल्वे बोगद्याखाली 10 फूट पाणी साचलंय आणि हा मार्ग बंद झाल्यामुळे नागरिकांना रेल्वेच्या रूळ ओलांडून जावं लागतंय। या बोगद्यामधून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याकरता रेल्वे प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात पहिल्याच पावसात अतिवृष्टीची नोंद झाली तर जरंडी मंडळात खरीपाच्या पेरण्यांनाही सुरुवात झाली असून बळीराजानं समाधान व्यक्त केलं। मिरज तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरज ओढ्याला पूर आला आणि त्यामुळे मालेगाव रोडवरील काम सुरू असलेला पूल जो तो वाहून गेला आणि त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात पावसाने हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसाचं पाणी घर आणि दुकानांमध्ये शिरल्यानं प्रचंड नुकसान झाले। दुकानांमध्ये साहित्य देखील खराब झालं। लातूरमधील घरणी नदीवरील पुलाचं काम चालू असल्यामुळे तयार करण्यात आलेला पर्यायी पूल पावसाने वाहून गेला। यामुळे शिरूर, अनंतपाळ आणि उदगीर राज्यमार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। आणि यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये। नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलिसांची पत्रकार परिषद सुरू आहे। जी हाँ, जो सामने आया है वो वैसे ही है और ये सरकारी अधिकारी हैं, टाउन प्लानिंग में हैं, ये काम करते हैं, डिप्टी डायरेक्टर हैं और अभी पोस्टेड हैं, ये गढ़चिरौली में है पोस्टेड और अभी एक जो अभी तक हमारे इसमें है वो इन्हीं के थ्रू, इनकी नॉलेज में था ये और उन्हीं के थ्रू किया गया, ऐसा हमारे सामने आया। देखिए, जो हमारे को जो इसमें जिस हॉस्पिटल में गए थे दोनों भाई, वो इनके बेटे का ही हॉस्पिटल और वहाँ से क्योंकि उनका बोलना है कि माइनर इंजरीज थी इसलिए हमने पुलिस स्टेशन में नहीं बताया, ऐसा उनका बोलना है। इसी से जुड़ा हुआ सवाल है, जो पहला जो अटेम्प्ट किया गया था मारने का वो किस तरीके से किया गया था? पहले जो था वो स्कूटर जो था, जैसे मैंने बताया, स्कूटी के उससे किया गया था पहला। अजून काही बोलायचे? पहिल्या वेळेला अटक केला होता त्यावेळेला 4 व्हीलरनंच या आरोपींनी त्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना असं वाटलं की रस्त्यातून जाताना चुकून धडक लागली असेल आणि इंजुरी एवढ्या हार्ड नव्हत्या, फक्त खरकटलेलं होतं, त्यामुळे तक्रार दिली नव्हती असं त्यांचा खुलासा आहे।
आणि दुसऱ्या वेळेला 2 व्हीलरचाही वापर करण्यात आला होता. 2 व्हीलरमध्ये मागं बसलेल्या व्यक्तीनं म्हणजे जो आता आरोपी अटक आहे त्यानं एक लोखंडी बांबूसारखं एक त्याच्या हातात स्टिक होती, त्यानं बॅक साईडनं वार केला होता. आणि दोन्ही ह्याच्यामध्ये ज्या इंजुरी आहेत फार सिरियस नसल्या कारणामुळं त्यावेळेला ते दवाखान्यामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली नाही किंवा घरातल्या व्यक्तीने दिली नाही असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी अशी की काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीकरता म्हणून दाखल झालेलं आहे. राजभवनावरती ते दाखल झाल्याचं कळतंय. दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न या संदर्भात ते राज्यपालांची भेट घेणार आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेते आणि या शिष्टमंडळात नसीम खान, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते उपस्थित असल्याचं कळतंय. आणि आता ते राजभवनावरती दाखल झालेले आहेत. तिथं ते राज्यपालांची भेट घेत आहेत. सध्याची राज्यातील दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या या विषयाला घेऊन ते राज्यपालांशी चर्चा करणार आहेत. काँग्रेसचं शिष्टमंडळ या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आज राजभवनावरती जाऊन पोहोचलेले आहे. राज्यपालांची ते भेट घेतात. राज्यपाल रमेश बैस यांची ते भेट घेतील. ही दृश्य आपण बघतोय ती राज्यपाल भवनाच्या बाहेरची दृश्य आहेत, जिथं काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा गाड्यांचा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे. आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. जिल्हांतर्गत विनंती बदल्या कराव्यात आणि निवड श्रेणी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी नांदेडमध्ये शिक्षक संघटनेनं निदर्शन केली. शासनाचे आदेश असतानाही विनंती बदली आणि निवड श्रेणी दिली जात नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्याविरोधात ही निदर्शनं केली जात आहेत. अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरात सापडलेत. वसीम चिकना याचा या घटनेशी संबंध असल्याचं समोर आलं. हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला म्हणजे NTA नोटीस बजावली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने नीट समुपदेशनावर बंदी घालण्याचा नकार दिला असून पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरात युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यानं विद्यार्थीही आक्रमक झालेत. त्यामुळे नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणीची ती करण्यात आली. नीट परीक्षेमध्ये झालेल्या अनियमितपणाची चौकशी करावी अशी मागणी जी ती गोंदियातील NSUIच्या कार्यकर्त्यांनी केली. यासाठी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं. आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.